नमस्कार मित्रांनो. आजचा आपला जो किस्सा आहे, तो माझा पर्सनल फेव्हरेट आहे. कारण एखाद्या माणसासोबत असं कधीतरी घडू शकतं, असं कोणी विचारच करू शकत नाही. आजचे आपले जे गेस्ट आहेत, त्यांच्यात आणि भूतामध्ये जे काही घडलं, आपल्या गेस्टना जो काही अनुभव आला, तो अतिशय अंगावर काटा येण्यासारखा आहे. हीच सगळी गोष्ट जाणून घेण्यासाठी आपण थेट वळूयात आपल्या आजच्या पॉडकास्टकडे. नमस्कार. आज आपल्या शोवरती सुमित कांबळे आलेले आहेत. तर सुमित यांनी आपल्या शोचा फॉर्म भरलेला होता आणि आज ते आपल्या शोवरती आलेले आहेत. आणि सुमित, मी तुम्हाला सांगू इच्छितो की आपलं जेव्हा मागे कॉलवर डिस्कशन झालं, तेव्हा तुमचा जो काही किस्सा होता, तो असा किस्सा मी आतापर्यंत कधीच ऐकला नव्हता. आणि त्याच वेळेला मला वाटलं की हा किस्सा अजून लोकांपर्यंत पोहोचायला पाहिजे. तर तुमचा जो काही किस्सा होता आणि तो आज तुम्ही आम्हाला आणि आपल्या ऑडियन्सला फार डिटेलमध्ये सांगणार आहात. सो ओव्हर टू यू. नमस्कार आणि सर्वप्रथम तुमचे आभार की तुम्ही मला या पॉडकास्टमध्ये बोलवलात. माझी खूप इच्छा होती, मी बघायचं तुमचे खूप सारे सगळेच ॲक्च्युली मी व्हिडिओज तुमचे बघितले आणि खूप मजा येते, ॲक्च्युली मजा येते तुमचा सगळा पॉडकास्ट बघून, सगळ्या स्टोरीज ऐकून. त्यानुसारच मी सगळं करून इथपर्यंत आला. सो ही स्टोरी जी आहे ती आपली कराड, तुम्हाला माहिती आहे कराडची आहे स्टोरी. झालं असं की कराडला माझं जाणं कसं झालं, माझा भाऊ आणि मी, माझा म्हणजे चुलत काकांचा मुलगा आणि मी, आम्ही दोघेही लहानपणापासून, तो सिंगर आहे, मी गिटारिस्ट आणि मी म्युझिक डिरेक्टर वगैरे. आमची जोडी खूप छान. ओके, भाऊभावांची. तर एक दिवशी काय आलं की त्याचे जे मित्र आहेत म्हणजे त्याच्या बिल्डिंगचे वगैरे, तर त्यांच्यामध्ये एका मित्राच्या बहिणीचं लग्न होतं. त्याच्या मित्राच्या बहिणीचं लग्न. आणि त्यांनी मला खास करून त्या लग्नासाठी इन्व्हाइट केलं की मी गिटार वगैरे वाजवतो वगैरे. तिथे पण आम्ही खूप एन्जॉय वगैरे केला त्यांच्या बिल्डिंगमध्ये, त्यांच्या फंक्शन्समध्ये वगैरे. कधी फ्रेंड सर्कल सगळा आमचा, माझा पण नवीन तयार झालेला तो फ्रेंड सर्कल. आणि जेव्हा आमचं ठरलं की मी बोललो हो ठीक आहे मी येईन तिथे, आणि मला खास करून गिटार वगैरे सगळं घेऊन असं तिथे बोलवलेलं, सगळं संगीत वगैरे सगळं करण्यासाठी. मग मी बोललो ठीक आहे आपण जाऊया. मग जेव्हा लग्न होतं त्याच्या 2-3 दिवसा अगोदर आम्ही इथून एर्टिगा वगैरे गाडी हे सगळे करून आम्ही इथून निघालो आणि सगळे पोरं आम्ही गाडीमध्ये धमाल मस्ती वगैरे करत आम्ही रात्रीचे निघालो आणि पोचलो आम्ही याला, कराडला आम्ही पोचलो. आम्ही जवळजवळ 7-7:30 पर्यंत त्या गावात पोचलो असं, म्हणजे कराड सिटीपासून ते गाव सकाळी येस, सकाळी आम्ही 7:30 पर्यंत त्या गावात पोचलो. दिसला मला मंडप लागला आहे, सगळं ते गाव आहे वगैरे हे सगळं, आणि खूप एक्साइटमेंट होती. आता तुम्हाला माहिती आहे की आता मुंबईची मुलं तिकडे आम्ही गेलो मोस्टली, मग गावाला आम्ही सगळं एक्सप्लोर करणार, सगळं ते सगळं सगळ्यांना असतंच ते सगळं. मग आम्ही गेल्या पहिलं नाश्ता विष्टा काय नाही केला, आम्ही डिरेक्टली विहिरीच्या इकडे, कोणीतरी सांगले इथे विहीर आहे आणि आपल्याला विहिरीकडे जायचं आहे. तर मी लहानपणापासून कसं ह्या सगळ्या गोष्टींमध्ये ना, म्हणजे हे जे काय निगेटिव्ह ऍक्टिव्हिटीज होतात किंवा कुठे काय असं गावच्या ठिकाणी कुठे जायचं नाही, कुठे एकटं वगैरे कुठे जायचं नाही, असं ह्या सगळ्या गोष्टी मी ऐकलेल्या आहेत आणि मला त्या गोष्टीवर विश्वास पण आहे थोडाफार, आणि मी अवेअर असतो ह्या गोष्टींना. सो आम्ही त्या ठिकाणी गेलोच. आता मित्रांना नाही कोण म्हणणार. आणि गेलो तर त्याच्यापैकी 3 जणांना पोहता वगैरे येतं, बाकीचे असे वरती थांबलेले वगैरे असतात. तर मी आधी सांगितलं मस्ती बिस्ती कोणी जास्त करायची नाही, गपचूप जायचं यायचं. आणि माहिती पडलं मीच तिकडे पोहतोय चांगला. आम्ही सगळं एन्जॉय केलं, फर्स्ट डे आम्ही एन्जॉय केला, आलो सिस्टमॅटिकली सगळं झालं. परत घरी आलो मी. घरी आल्यानंतर मग आता तो दिवस होता याचा संगीतचा. म्हणजे ती जी रात्र, ती संध्याकाळ होती, ती संगीतची संध्याकाळ होती ज्या दिवशी आम्ही पोचलो त्याच दिवशी. मग संगीत चालू झालं आणि जसं मी सांगितलं गिटार वगैरे सगळं आम्ही पूर्ण शो तिकडे केला. म्हणजे गावच्या लोकांनी पहिल्यांदाच काहीतरी गिटार असं नवीन त्यांच्यासाठी काहीतरी होतं आणि खूप त्यांना छान वाटलं आणि आम्हाला पण छान वाटलं. ऑब्व्हियसली एवढं सगळं चिअरअप होतंय, सगळं ते सगळं केलं आणि मी खूप फेमस झालो. मी, माझा भाऊ, आम्ही सगळे फेमस, म्हणजे सगळे असे एक सेलिब्रिटी सारखंच आमचं तिकडे त्यांना ट्रीटमेंट मिळाली आम्हाला सगळ्यांना, आणि खूप छान छान लोक होती. तर हे का मी सांगतोय असं सेलिब्रिटी सारखं वगैरे, हे तुम्हाला नंतर कळेल. ओके. सो संगीत झालं, आम्ही जेवलो वगैरे सगळं झालं, आणि ती फॅमिली मुस्लिम फॅमिली आहे. माझा मित्र खूप खूप चांगला मित्र आहे तो माझा. आणि
जसा दुसरा दिवस आला म्हणजे हळदीचा दिवस आला, हळद होती. तर हळदीच्या दिवशी तर संध्याकाळी आता तुम्हाला माहिती आहे, आता मुलं आहेत, पार्टी वगैरे करणार, ड्रिंक वगैरे करणार. तर ज्या दिवशी ज्या टायमाला आता 7 ते 8 ला वगैरे हळद लागते मोस्टली संध्याकाळची, तेव्हाच आम्ही सगळे गाडीमध्ये बसून आम्ही बाहेरच्या ठिकाणी गेलो, की इथे सगळे फॅमिली आहेत, तर इथे ड्रिंक वगैरे नाही करू शकत. तर आम्ही बाहेरच्या ठिकाणी आम्ही गेलो आणि जाता जाता आम्ही रस्ता शोधतोय, कुठे शोधतोय, आम्हाला कुठे जागाच मिळेना. अच्छा. कुठेच नाही जागा आम्हाला मिळाली. आम्ही जातोय म्हणजे हळद कुठे लांब, आम्ही ऑलमोस्ट 20 किलोमीटर अजून गावात आतमध्ये आलो. ज्याचं गाव आहे त्याला पण माहित नाही आम्ही आलोय कुठे. फक्त गाडी चालवतो आणि आम्ही जातोय. की असं डेस्टिनेशन होतं की त्या ठिकाणी आम्हाला जायचंच आहे, की कोण आम्हाला तिकडे नेतच आहे, हे आम्हाला काहीच माहीत नाही. आम्ही फक्त जातोय फ्लोमध्ये. जसं मी एका ठिकाणी थांबलो, आम्हाला समजलं की इथे आता हायवे आहे हा, वरती हायवे चालू. हायवे म्हणजे गावचा कच्चाच रस्ता होता आणि त्याच्या राईट साईडला असं खाली दरी होती. म्हणजे खडबडी अशी रस्त्यांची, माती, दगडं वगैरे अशी. हे लाईटच्या फोकसमध्ये आम्हाला तेवढं कळालं. मग आम्ही बोललो चलो इथे जाऊया आता. तरी पण मला डाऊट होता. मी बोललो अरे कशाला कुठे जाताय? गावचं ठिकाण आहे, काय असेल काय नाही, जनावर असतील काय असेल. कोण ऐकायला तयार नाही, कारण सगळ्या पार्टीच्या मूडमध्येच होते. मग मी तरी पण गेलो आम्ही खाली. खाली गेल्यानंतर आम्ही एका ठिकाणी आम्ही खूप खाली गेलो. म्हणजे ऑलमोस्ट 100 मीटर्स वगैरे आम्ही त्या हायवे कुठे आणि आम्ही कुठे भलतीकडेच गेलो. आणि समोर फुल अंधार. आम्हाला काहीच दिसेना. काहीच आम्हाला दिसत नव्हतं. जसं आम्ही खाली तिकडे गाडी लावली एका पॉइंटवर येऊन, मग तिथे सगळ्यांनी एक आपले आपले ग्लासेस भरले, सगळं झालं. तिकडे बसलो आम्ही. तिकडे ऑलमोस्ट आम्ही अर्धा 1 तास तिकडे आमचा 1 तास तरी आमचा तिकडे गेला. मग ते झाल्यानंतर आता हे सगळ्या गोष्टी कनेक्टेड कशा आहेत बघा. ठीक आहे, कळेल तुम्हाला. मग इथे पार्टी झाली आमची. मग आम्ही परत बसलो गाडीमध्ये. गाडी कशी काढून त्या टेकडीवरून परत आम्ही हळदीच्या इकडे आलो. नाचलो वगैरे, फुल धमाल केली. आणि नाचून झाल्यानंतर मग जेव्हा रात्री झोपण्याची वगैरे आम्ही जेवलो, नॉनव्हेज वगैरे सगळं खाल्लं. आणि मग जेव्हा मी झोपायला घेतलं, तर झोपण्याची आमची तिकडे प्लेस कशी होती, आता असं सर्कल असं राऊंड शेपमध्ये ते गाव होतं. ओके. इथून एंट्री आणि असं गाव. ह्या साईडला लग्नाचं घर होतं, बंगलो होतं त्यांचं छान. आणि बाजूला छोटी छोटी घरं वगैरे होती. आणि सेंटरलाच मंडप घातलेला, ज्याच्यामध्ये सगळे फंक्शन्स झाले. ज्याच्यामध्ये आम्हाला झोपायला व्यवस्था केलेली, गाद्या होत्या. म्हणजे एवढ्या एवढ्या हाईटला तो प्लॅटफॉर्म होता. असं म्हणजे लाईनीत असे 10 जण 15 जण झोपतील असं एवढा प्लॅटफॉर्म बनवलेला. तर आम्ही तिथेच झोपायचो. म्हणजे संगीतची नाईट पण आम्ही तिथे झोपलो आणि हळदीची नाईट पण आम्हाला तिथे झोपायचं होतं. आता आम्ही एवढं सगळं हा तामझाम करून आलोय. ठीक आहे. आता हे कोणाला माहिती नाही की आम्ही कुठे जाऊन आलोय, काय जाऊन आलो. आणि आम्ही तिथे झोपायला गेलो. साधारण 2-2:30चा टाइम होता तो. आम्ही झोपलो तर मी संगीतकार म्हणजे म्युझिशियन असल्यामुळे मला झोपायची रात्री सवय नाही. आणि मी बघतोय असं असं इथे तोंड केलं तर इथून सगळं दिसतंय, शेत किंवा पूर्ण असं काळोख पण आणि स्पेस सगळा. आणि आम्ही मधोमध सगळं गाव झोपलंय. आणि माझे मित्र पण झोपलेत. सगळे नाचून थकलेत विकलेत सगळं. आणि मी एकटाच जागा अख्ख्या त्या गावात, एकटाच जागा म्हणजे जेवढं मला दिसत होतं. आणि पुढे काय झालं, मी झोपलो आणि इथे बघतो तर इथे पण मला भीती वाटायला लागली की अरे एकटा जागा राहिलो आपण आणि सगळं असं दिसतं. आणि मला थोडंसं ना, मला निगेटिव्हिटी लहानपणापासून दिसते, कळते, जाणवते मला. तेव्हा काय झालं, तरी मी झोपलो. तर झोप लागल्यानंतर मला ना, इथून आपली सुरुवात आहे. झोप लागल्यानंतर साधारणतः 3ची वेळ असेल ती. 3 वाजले, 3-5ची. मी असं बघितलं की माझ्या छातीवरती एवढा मोठा दगड, काळा दगड असा माझ्या छातीवरती आहे. जाणवलं की दिसलं? मला दिसलंय. म्हणजे त्या प्रेशरमुळे माझे डोळे माझी झोप उडाली असेल. आणि मी जेव्हा असं मी बघितलं, असं म्हणजे मी डोळे उघडून मी असं बघितलं. मला माहिती आहे मी जागा आहे, मी काय स्वप्नात नाहीये. एवढा मोठा दगड माझ्या छातीवरती आणि मी तो दगड हलवण्यासाठी आपली बॉडी पॅरलाइज होते बघा. आपण स्वप्नात पण पॅरलाइज होतो कधी, काय भूताचं स्वप्न वगैरे येतं. पण तेव्हा मला माहिती मी जागा होतो ना. तर मी बघतो तर दगड का हाले ना. आणि माझे हात, मी पण पूर्ण पॅरलाइज झालेलो, म्हणजे बॉडी पूर्ण अशी शॉकमध्ये आणि थंड पडलेली. तर
ते बघतोय मी आणि मी घाबरतोय पण आहे, मी ओरडतोय पण आहे, पण माझा आवाज नाही निघत आहे. माझ्या बाजूला मित्र माझा भाऊ झोपलाय, तरी पण काय होत नाही. 3-4 म्हणजे हे होतं जवळ-जवळ एक 5 मिनिटं हा ओके. दगड. त्याच्यानंतर 3-4 सेकंडमध्ये तो दगड गायब झाला. दिसला मला असं दगड व्हॅनिश झाला आणि 3-4 सेकंडमध्ये मला सपकन असं माझ्या अंगावरती, छातीवरती असे पाठवून ओके. 2 हात आलेले दिसले. अच्छा. असे खांद्याच्या इथून असे 2 हात आलेले दिसले आणि ते हात एका मुलीचे किंवा बाईचे असतील हं, हं. आणि ते हात असे पूर्ण असे जळालेले, इथे फोडी आले, इथे काळे झाले तसे. म्हणजे काय हं, हं. तो हात आणि ते ऑब्व्हियसली ते खूप विचित्र होतं ते आणि तेही मी बघतो माझ्या डोळ्यांनी एवढ्या जवळ माझे ते हात आहेत आणि मी ओरडूच शकत नाही. काहीच मी हालतच नव्हतो आणि फक्त एवढंच की मी आता गेलोच. हे हात आता माझ्या इथपर्यंत येतील एवढा तो प्रकार झाला. हे जवळ-जवळ 5-6 मिनिटं हे कंटिन्यू चाललं. अच्छा. नंतर मला असं वाटलं की आता जर मी हललो नाही, जर मी मदत नाही घेतली तर मी मेलोच. कसंबसं मी एनर्जी लावून काहीतरी बाजूवाल्याला मी एकदा हात मारला. अच्छा. म्हणजे माझा मित्रच होता हं, तो. हं. तर त्याने काय मला रिस्पॉन्स दिलाच नाही. हं. ना ह्याने दिला. कुणीच काय दिलं नाही. आणि नाही दिलं तर बोललो करू काय? मला कळालं की माझा भाऊ ह्या मित्राच्या ह्या साईडला झोपला अजून हं, लेफ्ट हं. साईडला. तर मी आता हा तर रिस्पॉन्स देत नाही. मी अक्षरशः पूर्ण ताकद लावून माझ्या बॉडीची मी असं उठलो आणि त्याच्यावरती चढून त्याला हात मारले. त्याच्या छातीवरती असं जोरात हात हात मारले असे अच्छा. आणि त्याला ते जोरात हात जाणवलं. त्याला हं, हं. लागलं ना छातीला, तर हं, तो हं. उठला. तो म्हणाला, "अरे काय झालं सुमा, काय झालं?" तर मला सुमा बोलतात. तर मी बोललो, "अरे इथे, इथे लवकर ये, लवकर इथे." त्याला कळालं माझी हालत काय, मला घाम आलाय आणि हं, हं. थंडी होती तेव्हा. मला घाम आला वगैरे सगळं. तो बोलला, "अरे झालं काय, झालं काय?" तरी हे सगळे झोपले बरं का. हं. काय ह्यांना माहीत होतं का काय हे मला माहीत नव्हतं. ओके. तो आला, त्याला बोललो, "इथेच बस" बोललो. हं, हं. "नीट ऐक काय झालं माझ्यासोबत." त्याला बोललो, "असं-असं घडलंय, मला दगड दिसला, मला हात दिसला." तो झोपेत तो असं डोळे चोळत, म्हटलं, "काय बोलतोय दगड, हात वगैरे?" त्याला बोललो, "बाबा असं-असं झालंय. हे काहीतरी पॅरानॉर्मल ॲक्टिव्हिटी माझ्यासोबत झाली आहे. मला माहीत नाही काय, पण मला दिसलं, मी स्वप्नात नव्हतो." तो मला एवढं पण बोलला, "अरे तू स्वप्नात असशील, हं, हं. तू बघ, नीट आठव." म्हणलं, "माझे डोळे खुलले आहेत. हं. मी जागा होतो, तेव्हा हे सगळं झालेलं आहे. मला दिसलं स्पष्ट डोळ्यांनी. इथेच थांब, आता कुठे जाऊ नको आणि झोपू तर नकोच. मी पण नाही झोपणार. आता किती वाजले?" तो बोलला मला, "अरे 3, 5, 3, 3:15 झालेले." म्हणलं, "आत्ता पण 3:15 म्हणजे तोच पिरियड आहे जो आपण ऐकतो 3 ते 3:30 वगैरे जे हं, हं. ॲक्टिव्हिटीज ॲक्टिव्ह असतात खूप." मग नंतर मग मी त्याला बोललो, "इथे थांब." आम्ही बोललो, सकाळ व्हायची आपण वाट बघूया. हं. तोपर्यंत मला काही झोप लागणार नाही." मग आम्ही कसंबसं अर्धा पाऊण तास झाला. जसे 4 वाजले, तिथे एक बाई आली. चालत आमच्या समोर ऑलमोस्ट एक 20 फुटावरती ती बाई असेल. कारण आम्ही पहाटे 4 वाजता बाई पहाटे आली? 4 वाजता. हे सगळं पहाटेच चालू हं, होतं. हं, हं. 3 पासून हे सगळं हा आयटम सुरूच होता. ती बाई आली तर आम्ही दोघेही घाबरलो. कारण तोपर्यंत त्याला पण सिरियसनेस आलेला. त्याला कळालेलं की सुमित खोटं नाही बोलत आहे. हं, एवढं तरी हं. नाही खोटं बोलणार. तर ती बाई जशी आली, आम्ही दोघे पण एक वेळेला हात पकडून बोलला, "ही कोण आहे आता?" तर नंतर ती आम्हाला तिने बघितलं हं, आम्हाला हं. आणि ती गेली समोर. अच्छा. आम्ही तरी पण टेन्शनमध्ये, कोण बाई आहे? कोण बाई आहे? म्हणजे अंधार पण होता, 4 वाजलेले. ओके. अंधारच हं, होता. हं. ती गेली, पुढे गेली, तरी आम्ही शांत. हं. नंतर अजून एक बाई आली, मग एक माणूस आला. मग आम्हाला समजलं की आता सकाळ होत आली आहे. हं, हं. सकाळ होत आली तर आता ही गावची माणसं एवढ्या लवकर उठतातच. हं, हं. तर मग जसं 4 वाजून गेले, 4:15 वाजले, मग आम्ही उठलो. आम्हाला तहान लागलेली. मी तर माझा गळा फुल सुकलेला. उठलो, पाणी वगैरे प्यायलो मी. नंतर मग तीच जी सकाळ होती, हं, हं. हे सगळं 3, 4, 5च्या दरम्यान हे सगळं झालं हं. आणि सकाळी आम्हाला जायचं होतं त्या हॉलमध्ये, हं. लग्नाच्या हॉलमध्ये. कारण की 12:30चं लग्न होतं. 12:30 पावणे 1चं लग्न होतं. हं. तर जेव्हा ते म्हणजे 7 वाजता मला हॉलमध्ये का जायचं होतं? तांदूळ वगैरे, गहू काय ते तिथे पोहोचवायचं होतं. पोहोचवायला. हं. धान्य आम्हाला पोहोचवायचं होतं सकाळी जेवणासाठी वगैरे. तर आम्ही सकाळी निघालो. ठीक आहे. हा हा इन्सिडेंट आम्ही कुणाला सांगितला नाही. ओके. माझ्या भावाने हे सांगितलं. हं, हं. सांगितलं असेल कुणाला तरी त्यांच्या आमच्या फ्रेंड्समध्ये. मग आम्ही काय केलं, सकाळी जसे 7-7:30 वाजले आम्ही गेलो हॉलमध्ये. ते सगळं धान्य वगैरे घेऊन तीच गाडी तिथून परत येताना तिथून निघालो आम्ही. अर्धा पाऊण तास आमचा तिकडे गेला. तिथून निघालो
तर परत ह्यांना ड्रिंक वगैरे करायची होती सकाळी वगैरे, असं नाही का, सगळे मूडमध्येच असायचे, कारण गावचं ठिकाण आम्ही गेलेलो. मग येताना परत एक शेत लागलं आम्हाला, ठीक आहे. त्या शेतामध्ये परत मुलं गेली, मी होतोच तिकडे, पण मी तरी पण बोलतो, अरे नका जाऊ, कशाला दुसऱ्या शेतात जात आहेत, काय असेल काय नाही. मला रात्रीचा हा अनुभव झालेला आहे आणि मला हे चांगलं माहिती आहे, कुठून तरी मी काहीतरी घेऊन आलोय ह्या गावच्या ठिकाणी. नंतर तिथे पण सगळ्यांनी ड्रिंक वगैरे केली. मग आम्ही परत गाडीत बसून गावाला यायचं होतं, परत ह्या गावी परत आम्हाला यायचं होतं. जसं मी आलो गावी, जसं ते सर्कल बनवून तुम्हाला मंडपच्या इकडे गाडी लागली, सगळे उतरलो, मीही उतरलो. सगळे ते बंगल्याच्या दिशेने गेले, घरच्या लग्नाच्या घराच्या दिशेने गेले. मी एकटाच उलट्या पावलाने गाडीच्या मागून फिरलो आणि मागून आलो. जसं तशी मला त्या जिथे गल्ली जाते त्या विहिरीच्या रोडसाठी, तिथे मला एक बाई दिसली, म्हणजे तिने पाठ केलेली माझ्याकडे, व्हाईट साडी वगैरे, अशी यंग मुलगी कशी असते, यंग मुलगी तेवढी. तर तिच्या पाठीपाठी मी फक्त गेलो. तिने ना मला बोलवलं ना काय, तिचा चेहरा पण नाही मला दिसला कधी. तर तिच्या पाठीपाठी मी गेलो चालत आणि मला कळतंय मी हिच्या पाठी चाललोय. पण मी ना माझ्या फ्रेंड्सला सांगतोय, त्यांनी पण बघितलं, कारण सगळे एकतर झोपेत होते आणि थकलेले पण, रात्रभर नाचून बिचून सगळं. मग सगळे गेले आपापल्या ह्याच्यामध्ये झोपायला आतमध्ये, आणि मी हिच्या पाठीपाठी गेलो. आणि ती जी वे होती ती त्या विहिरीची वे होती. ओके, म्हणजे जिथे आम्ही विहीर जवळजवळ एक किती असेल, अर्धा किलोमीटर एक असं विहीर लांब होती ती, 500 मीटर्समध्ये अशी होती. त्या विहिरीच्या जसं ठिकाणी गेलो, मला कळतं अरे मी विहिरीच्या ठिकाणी चाललोय, पण मी त्या धुंदीतच होतो. ओके, तिच्या पाठीपाठी चाललो आणि एक क्षण असा आला की त्या मुलीने काय केलं, तिची कोण बाई का मुलगी होती, ती गेली आणि ती एका बांधावरती चढली. अच्छा, बांधावरती ती चढली. तिच्या पाठीपाठी मीही त्या बांधावरती गेलो. आणि तो बांध कसा होता की आता इथून मी चाललोय, ठीक आहे, इथे विहीर आहे लेफ्ट साईडला माझ्या, आणि राईट साईडला ते बांध होतं. एकच बांध असं होतं की ऑलमोस्ट 20 फूट 25 फूटचा तो बांध होता. अच्छा, तिथे जमीन पण हाईटला होती आणि इथे खाली रस्ता होता, म्हणजे खालच्या साईडला रस्ता होता, इथे विहीर. तो बांध आम्ही चढून असं गेलो. तर मला हे सगळे सरडे वगैरे जे असतात यांची मला थोडीशी भीती वाटते, कारण की पालीला मी खूप घाबरतो. तर मी काय केलं, त्या ज्या धुंदीत होतो ना मी, त्या सरड्याला मी हटवलं, त्या सरड्याच्या वरून गेलो. मला काहीच घेणं देणं नव्हतं, काय माझ्यासमोर होतं काय. मी त्या फक्त धुंदीमध्ये त्या बाईच्या पाठी चाललो आणि एका टायमाला ती बाई गायब झाली. ओके, जसं तो बांध आला ना, ती चढली आणि मी खाली होतो. ती गायब झाली बांधाच्या वरती आणि मी बांध क्रॉस म्हणजे करून बिरून ती गेली. सॉरी, मी तिच्या पाठीपाठी गेलो. जसं मी त्या साईडला गेलो, त्या बांधावरती गेलो, तर बांध म्हणजे ते जे शेत होतं पूर्ण माती होती, ती माती, ढेकळे, काय ग्रास वगैरे नव्हता. तर तिथे मी गेलो आणि एक झाड असं होतं त्या साईडहून, ते आंब्याचं झाड होतं. अच्छा, ते ऑलमोस्ट हाफ ऑफ द ते जे फार्म होतं त्यांनी कव्हर केलेलं, एवढं मोठं ते झाड होतं आंब्याचं. तर मी काय केलं, त्या आंब्याच्या झाडाची सावली होती चांगली, त्या सावलीच्या खाली मी झोपून गेलो. झोपून गेलो ते पण कसं, मी वॉच काढला, मी माझा मोबाईल काढला, मोबाईल स्विच ऑफ केला आणि जे पण वॉलेट वगैरे होतं सगळं मी असं साईडला करून मी तिथे झोपून गेलो. फक्त झोपून. आता ती मला ना ती बाई दिसते, मुलगी कोण होती ती मला दिसत नाही. फक्त त्या सावलीच्या खाली मी झोपून गेलो. कट्टू कसं, मग ह्याच्यानंतरचं मला काहीच माहित नाही की काय घडलं माझ्यासोबत, काय नाही. डिरेक्टली मला जाग येते आणि मी बघतोय की ऊन आलंय खूप, म्हणजे दुपारचं ऊन असतं ना, दुपारचं ऊन आलंय आणि चावचाव सगळं चालू आहे सगळीकडे, असं म्हणजे एकदम दिवसाचा असं सगळं साऊंड सगळं यायला लागला. आणि मी उठलो आणि मी माझ्या सेन्सेसमध्ये आलो. मी बोलतो अरे मी इथे काय करतोय, आणि ते पण एकटा. आणि जो माणूस मी मुलगा दुसऱ्यांना सांगतो की मस्ती करू नका बाबा, थोडं लिमिटमध्ये करा, इथे जाऊ नका तिथे जाऊ नका, आणि मी एकटा इथे आलोय, ते पण दुसऱ्याच्या गावी. मला माहितीच नाही की मी तिकडे कसा आलोय, का आलोय. पण एवढं आठवतं की मी फॉलो करत गेलो एका त्या मुलीला. सो मी उठलो पटकन आणि माझा मोबाईल बघला, मोबाईल खाली होता, वॉच खाली. बोलला हे कसं काय झालं इथे. मी पटकन सगळं घेतलं, मोबाईल ऑन करतो, मोबाईल पण स्विच ऑफ झाला माझा. तो मीच केलेला, पण तेव्हा मी कशामध्ये केलं माहित नाही. आता मला कळलं मोबाईल स्विच ऑफ का केलाय मी. आपण जनरली मोबाईल स्विच ऑफ करतच नाही. नंतर मग मी काय केलं,
सगळं सामान वगैरे घेतलं, वॉच घातलं आणि तिथून मी पळायला स्टार्ट केलं, म्हणजे निघायला स्टार्ट केलं. आणि बघतो अरे बापरे, इथं कसा आलो मी ह्या बांधावरती. मग तो इथे विहीर आहे. विहीर मला माहिती आहे. आम्ही 2 दिवस तिथे विहिरीला गेलेलो. मला समजलं की मी ह्या विहिरीच्या बाजूलाच आहे मी. आणि मग मी उतरलो खाली, तो बांध उतरलो, विहिरीच्या रोडने गेलो. तिथे गेलो. मग जसं गाव आलं माझं, जसं हाल्फ ऑफ द किलोमीटर मी वॉकिंग केली, तेव्हा मी बघतो तो अख्खं गाव खाली. म्हणजे सगळे लग्नाला गेले. आता लग्नाचा टाईम होता 12:30 पावणे 1चा. आणि मला अजून माहीत नाही की वाजलेत किती आता इकडे. जसं मी बंगल्याच्या इथे गेलो माझ्या मित्राच्या, तिथे बघतो तर मी, माझा भाऊ आणि अजून 2-3 माझे मित्र होते. फक्त ती लोकच थांबलेले माझी वाट बघत. अच्छा. कारण की मी हरवलेलोच होतो ऑलमोस्ट. म्हणजे सकाळचे 7 ते 1 वाजेपर्यंत. एक तरी वाजलेलं, म्हणजे लग्नाच्याच टायमाला मी तिथे पोहोचलेलो त्या घरात. तर माझा भाऊ असा बसलेला. मला अजून हसायला पण येतं त्या गोष्टीवरती आणि मला भावावरती खूप दया पण आली तेव्हा. आताही खूप प्रेम आहे आमचं दोघांवरती. तर तो असा बसलेला होता जिन्यावरती आणि त्याने जसं मी बघितलं, त्याने मला बघितलं. त्याने ज्या मला शिव्या घातल्या, म्हणजे ते रडला पण तो शिव्या घातल्या, कारण की त्याच्या जबाबदारीवरती मी गेलेलो, त्याच्या फ्रेंडच्या लग्नाला आणि त्याच्या जबाबदारीवरती. ओके. आणि मी सकाळपासून मी हरवलोय आणि ही सगळी बातमी पूर्ण गावात पसरलेली. तुम्हाला मी बोललो ना, मी तिकडे सेलिब्रिटी सारखा फेमस झालेलो. कारण की गिटार वगैरे सगळं ते त्यांना खूप मी असं छान झालेलं. आणि तोच मुलगा आता गायबच आहे. अख्ख्या लग्नात नाही, कुठे नाही, आणि सगळीकडे पसरलं की सुमित कुठे ते हरवलाय. आता आला मुलगा आणि त्याचा गाव पण आहे, तो हरवलाय. त्याच्यामुळे मी असं बोललेलो. तर जेव्हा त्याला भेटलो, तो मला शिव्या घालतोय. तर मी बोललो, "अरे शांत घे जरा, शांती घे." मी बोललो, "माझ्यासोबत असं झालं, एक बाई दिसली, मी तिच्या पाठी गेलो." तर तो असं बघायला लागला. म्हणलं, "काय बाई?" मी म्हणलं, "हो, असं-असं घडलं. तिकडे गेलो, मी तिकडे जाऊन त्या शेताखाली मी झोपलो." नंतर तो बोलतो, "अरे आम्ही तुला किती शोधलं. आम्ही त्या विहिरीकडे गेलो, विहिरीत दगडं मारली, खाली जाऊन बघितलं, विहिरीचं पाणी हलवलं का? तू तिकडे अंघोळीला गेलास का? तिकडे काय झालं तुझं? कुठे काय?" सगळीकडे आम्ही शोधलं. बोललो शहरात गेलो, सिटीमध्ये गेलो आम्ही, इथे गेलो, तिथे गेलो, सगळं शोधतो, अख्खं गाव तुला शोधत होतं. मी बोललो, "अरे मी जिथे तुम्ही गेलात ना, त्याच्या बाजूच्या शेतात मी होतो फक्त तिकडे. आणि हे त्यांना माहितीच नाही. मी इथे बाजूलाच आहे. एक फक्त बांध क्रॉस केला की मी तिकडे झोपलेलो. त्यांना पण माहीत नाही, मला पण माहीत नाही." मग ते झालं. मग मग तोपर्यंत मी नॉर्मलाइज झालेलो. मी बोललो, "अरे ठीक आहे, चल झालं. लग्नाचं काय?" बोलला, "अरे लग्न झालं, आता लग्न झालं असेल, चल आपण निघूया." मग आम्ही तयारी करायला वगैरे गेलो. तर त्या पिरियडमध्ये त्यांनी काय केलं, त्यांच्या म्हणजे माझा मित्र जो होता, ज्याच्या बहिणीचं लग्न होतं, त्याला फोन केला आणि त्याला सांगितलं, की असं सुमित भेटलाय आणि त्याच्या मित्राचा ना एक मामा आहे, सक्का मामा. तो ते तांत्रिक आहेत. ओके. हां, आम्ही त्याला अरे-तुरेच मामानीच बोलायचो. तर तो मामा तांत्रिक आहे आणि दिसायला असा तांत्रिक वगैरे नाही, पण आहे. त्याला विद्या चांगली आहे त्या गोष्टीची. म्हणजे भूत-प्रेत वगैरे जे पण काय असतं, उतरवायचं, काढायचं, मग दिसतं वगैरे सगळं, हे त्यांना सगळं येतं. मग त्यांनी फोन केला मामांना, की मामा सुमित भेटलाय आणि त्याला आम्ही घेऊन येतोय. ते मामा बोलले, की "याला हात धरून लग्नाच्या मंडपात आणा, म्हणजे इथे आणा हॉलवरती, मी इथे आहे. त्याला 1 सेकंड पण एकटं सोडू नका. हा तिथल्या तिथे गायब होईल. ह्याला सोडू नका." नंतर मग मी अंघोळीला वगैरे गेलो. लोकं बाहेरच उभे आहेत दरवाजाच्या. आता लग्नाला आम्हाला निघायचं होतं. मग आम्ही काय केलं, मी अंघोळीला वगैरे जात होतो. तर मला भाऊ बोलतो, "अरे तुझ्या हे नाकाला काय झालंय? नाकाला इथे सगळं." मी म्हटलं, "काय झालंय?" म्हणजे मला जळत होतं, झोंबत वगैरे होतं, पण मला आरसा नाही, कुठे काय नाही. मी आता जस्ट घरी आलो एवढ्या 6-7 तासानंतर. तो बोलतो, "अरे हे बघ इथे काय लागलं." मग आरशात बघितलं मी, तर इथे पूर्ण असं स्किन निघाली आहे माझी. ओके. इथे माझी स्किन निघालेली, माझे ओठ इथून फाटलेले आहे. अच्छा. परत मानेच्या ह्या साईडला, बॅक साईडला मला पूर्ण असं खरचरलेलं आहे. मला हाताला थोडंसं खरचरलेलं आहे. असं सगळं झालं. तर मला वाटलं काहीतरी चावलं असेल काय, मला काय कळालं नाही. बोललो जाऊ दे. पण ते मला झोंबत तर होतंच. ओके. मग मी काय केलं, मग तयारी वगैरे केली. मग आम्ही शहरासाठी निघालो, म्हणजे हॉलसाठी आम्ही निघालो. ते होतं काहीतरी 20 किलोमीटर्स वगैरे लांब असं होतं. एस-टी वगैरे पकडून आम्ही गेलो. जसं तिथे पोहोचलो, मामा तिथे बसलेले, तांत्रिक मामा. तर मामा बसलेले, तर मामाने पहिलं मला बोलवलं, "ये बाळा इकडे." तर मी गेलो.
मी एकदम कॅज्युअल बोललो. मामांनी पहिला शब्द असा काढला, "काय कुठे गेलेलास कुस्ती खेळायला?" म्हटलं, "कुस्ती खेळायला? हे काय?" बोलतात मग त्यांनी ना माझा असा अंगठा द्या, हं. असं त्यांनी माझा अंगठा असा धरला अच्छा. आणि असं दाबत होते. आणि ओके. ते त्यांचं काय असतं प्रक्रिया मला माहीत नाही. आणि मला काही दुखत नव्हतं वगैरे आणि फुल फोर्सने दाबत होते. पण मी आपलं नॉर्मलच. हं, हं. आपल्याला असं केलं तर दुखणार आहे ही हं, हं. हड्डी. मला काहीच होत नव्हतं. तर त्यांनी माझ्याकडे बघितलं. काहीतरी त्यांचा काय मंत्र वगैरे फुकला असं काय केलं आहे. आणि ते बोलले, की "जा बाळा, तू आज जा, खा मस्त. चिकन-बिकन, राईस-बीस सगळं खा, हं. एन्जॉय करा." जसं मी गेलो तर ह्यांना काय सांगितलं त्या मामांनी, "ह्याला सोडू नका, ह्याच्या खांद्यावरती बसली आहे ती." आई शपथ! असे ते मामा बोलले. हं. हे नंतर मला कळालं, ओके. की ह्याच्या खांद्यावरती मला तर सांगितलं नाही डायरेक्ट, कारण मी हो. घाबरीन, काय करीन किंवा जास्त ओव्हर रिएक्ट काहीतरी करीन. मला नाही सांगितलं त्यांनी. मग त्यांना असं सांगितलं, "ह्याच्या खांद्यावर बसली, ह्याला सोडू नका, ही ह्याला घेऊन इकडनं गायब होणार." असं. मग आम्ही आत गेलो. मग माझा जो भाऊ होता, हं. आम्ही बसलो जेवायला वगैरे बसलो. जेवायला बसल्यावरती भावाने मला सांगितलं, की "सुमित, आपल्याला ना अ, दर्ग्याला जायचंय थोडंसं, हं. हां का? तर थोडं आपण तुझ्यावरती काय झालं, तू कुठे गेला, थोडंसं आपण हे करूया. काय चौकशी चढलं करूया. असेल, हं. चौकशी करूया काहीतरी. तुझ्यावरती मंत्र वगैरे थोडंसं करूया, तुला सेफ फील होईल." मी घाबरलो. हं. ह्या इन्सिडेंटपेक्षा इथे घाबरलो. हं. बोललो, "बाबा, मी दर्ग्याला वगैरे येणार नाही. हं, हं. असं दर्ग्याला येईन, काय पाया पडायचं, काय सगळं करेन. हं, हं. मला काय प्रॉब्लेम नाही. पण झाकपूक-बिकपूक मला मारतील, साखळीने बांधून ठेवतील किंवा हं, मला हं. कुठेतरी काहीतरी करतील. म्हटलं हे मी नाही करणार बोललो आणि मी फिट अँड फाईन आहे आता. मला काहीच होत नाहीये. हे मला वाटतंय. आणि ह्याचं कारण असं होतं, की मी त्याची प्रत्येक गोष्ट मी डिनाय करत होतो, ओके. की मला यायचंच नाही. म्हणजे काहीतरी माझ्या विरुद्ध घडत असेल ना, हं. तर मी डायरेक्टली डिनाय करायचो. मी ऐकायचंच नाही, की इथे नाही येणार मी, तिथे नाही येणार मी आणि थोडंसं मी अग्रेशन पण दाखवत होतो त्याच्यामध्ये. सगळ्या गोष्टीला डिनाय जात होतो. मग करता काय झालं, जेवलो वगैरे आम्ही सगळं झालं आणि हा मला कंटिन्युअसली फोर्स करतो. म्हणजे रिक्वेस्ट करतो, की "बाबा आपण जाऊया, आपण जाऊया." की त्याला पण माहिती होतं, की ह्याला असा आहे. तो पण माझा भाऊ माझ्या बाजूला बसला आहे. हं, हं. त्याला माहिती आहे ह्याच्या अंगावर कोणतरी आहे, की ह्याला कोणतरी काय बोलतात त्याला, ह्याला पजेस केलंय कोणीतरी. हं. झपाटलंय. हां, झपाटलंय ह्याला. तरी पण तो माझ्या बाजूला बसून माझ्याशी बोलतोय. त्याला माहिती आहे हे मी नाही बोलत आहे. हं. कोणतरी वेगळाच बोलतोय आणि जो मला अपोज करतोय. तरी पण माझा भाऊ माझ्या बाजूला बसून मला सगळं रिक्वेस्ट करतोय, "बाबा चल, हं, चल, हं. चल." असं. मी नाहीच आणि मी माझ्या धुंदीतच आहे. मी मस्त खातोय-पितोय, सगळं करतोय. जसं की इव्हिल कसं मजा करते हं, हं. एकाचं बॉडी धरून, हं, हं. एखाद्या बॉडीमध्ये प्रवेश करून, त्याला जे करायचं खाणं-पिणं जे पण काय असेल, मजा करणं, ते सगळं मी करत होतो. ओके. आणि हे त्याला माहिती आहे. कारण की त्यांना मामाने सांगितलंय, "ह्याला झालंय, झपाटलंय ह्याला." मग एक वेळ अशी आली, की अ, काय बोलतात त्याला, थोडासा अवकाळी पाऊस आपण म्हणतो ना, हं, हं. अवकाळी पावसाचं ते सगळं चिन्ह असं तयार झालं. पूर्ण काळे ढग वगैरे सगळं आणि मला पाऊस आवडत नाही. ओके. अजिबात नाही आवडत. तर ते ज्या खिडकीतून वगैरे त्या बाल्कनीमधून वगैरे मी जे बघितलं ना ते, तो सिनारिओ असा होता ना, की मला असं वाटलं, की खूपच माझी एनर्जी जी आतली एनर्जी आहे माझी, मोराल माझा डाउन झाला, माझी एनर्जी डाउन झाली. मी काय म्हणजे हे असं पूर्णतः ढग गडगडेल, पाऊस पडेल आणि मी असं पूर्ण लो होईन असं, हं, अशी ती हं. एनर्जी होती. त्या क्लायमेटची त्या एका 10 सेकंड, 15 सेकंडसाठी. जसं ते ढग वगैरे गडगडलं ना, हं. मी काय माहिती नाही, मी याला बोललो, "चल आपण जाऊया तिथे. दर्ग्यात. आपण दर्ग्याला जाऊया. तू काय बोलतोयस ना, मी ऐकतो तुझं. आपण जाऊया." मग ह्यानी लगेच सांगितलं, की "सुमित रेडी झालाय. हं, हं. आता याला न्यायला लागेल." आता नेताना नवरीचा भाऊ स्वतः हं. लग्न सोडून ते फोटोग्राफ्स वगैरे ते सगळं चालू होतं फोटोग्राफी वगैरे सगळं. लग्न सोडून, पाहुणे सोडून त्याचीच गाडी होती. तो, मी, माझा भाऊ आणि आमचे 2 मित्र होते आणि ते मामा, तांत्रिक मामा. त्यांचे अजून 2 मित्र होते. त्यांचे जे साथीदार असतात ना ह्या हं, सगळ्या हं. गोष्टींमध्ये, ते होते. ते पण तांत्रिक विद्या शिकत होते की काय असं होतं. मग आम्ही गाडीत बसून गेलो. कुठे दर्गाच्या साईडला आणि दर्गा पण काहीतरी 6-7 किलोमीटर्स होतं तिकडनं. असं टेकडी वगैरे असं होतं. दर्गा आला. दर्गाला बघतो भव्य मोठा असा ते दर्गा होता. हं, हं.
आणि मला पण खूप छान वाटलं बघून वगैरे असं. तर आम्ही सगळं आत गेलो. मामा आम्हाला एवढंच बोलले, की ह्या दर्ग्याच्या बाहेर जायचं नाही तू. ओके. दर्ग्याच्या बाहेर गेलास तर तू गेलास. इथेच फिर, फोटो काढ, काय करायचं ते कर. पण दर्ग्याच्या परिसराच्या आतमध्येच राहायचं. आम्ही बोललो ठीक आहे. आणि मी तोपर्यंत नॉर्मल पण होतो. बोलला आहे ठीक आहे. मामा काय बोलतात, कारण मी जास्त ते मनावर घेतच नव्हतो ती गोष्ट. मला माहिती आहे घडलं काय. ओके. पण दिवस असल्यामुळे आणि सगळे लोक असल्यामुळे मला काही टेन्शन, मला काही भीतीच नव्हती तेव्हा. आणि मामाने त्यांचे सगळे साथीदार ते तंत्रविद्या वगैरे ते सगळं ते करण्यामध्ये व्यस्त झाले आणि आम्हाला काहीतरी मला वाटतं 20-25 मिनिटांनी आम्हाला बोलवलं आतमध्ये. ओके. तर जसं मी आत गेलो तर दर्ग्याच्या मेन त्या परिसरात आतल्या तिथे साखळी आहे. इथे एक मोठा असा केज ठेवला आहे, मोठ्या मोठ्या सळ्यांचा. सगळं हे म्हणजे असं कलरमध्ये होतं, ग्रीन कलरमध्ये होतं, काही रेडमध्ये होतं. ते बघूनच मी पूर्ण घाबरलो आणि बोललो आता मला इथे आता बांधून ठेवलं तर मला मारलं तर साखळीने वगैरे काय. मला माहित नाही ना ही प्रक्रिया काय असते. मी कधीच बघितली पण नाही आणि अनुभवली पण नाही. पण मला माहिती आहे इथे काहीतरी मला आता करणार. मी मामाने एवढंच बोललो, मामा काय तंत्र करायचे करा, मला इथे बांधायचं नाही. मला घरी जायचंय, माझी कामं आहेत, हे ते. मी घाबरलेलो ह्या गोष्टीमध्ये जास्त. ना की माझ्या अंगावर कोण आहे आणि काय आहे. आणि तोपर्यंत मला माहित पण नव्हतं माझ्या अंगावर कोण आहे की नाही, हे त्यांना माहिती होतं फक्त. सो ते बोलले नाही तुला काय होणार नाही, तू टेन्शन घेऊ नको, फक्त इथे बसून राहा. मला बसवलं. त्याने काय अत्तर वगैरे काय असं ते माझ्यावरती शिंपडलं. आणि नंतर मग माझा परत असा अंगठा घेतला आणि अंगठा घेऊन ते काहीतरी ते मंत्र फुकत होते. तर त्यांनी मंत्र फुकता फुकता एकदा म्हणजे माझ्याकडे बघून त्यांनी फूक मारली माझ्यावरती. ओके. हां, तर फूक मारली तर मी बोलला, अरे काय फूक मारताय यार. मग मी कॅज्युअली सगळं. मग दुसऱ्यांदा फूक मारली तर मी बोलला, अरे काय चाललंय, मला असं ते आवडत नव्हतं. तिसऱ्यांदा जेव्हा त्यांनी फूक मारली तेव्हा मी लिटरली असं ठपकन खाली पडलो. ओके. माझ्या या साईडला, लेफ्ट साईडला मी असं पडलो आणि मी असं 2-3 सेकंड असं परत असं उठलो. उठल्यानंतर मला असं रिअलाईज झालं की काय माझ्या बॉडीमधून असं काय बाहेर गेलं. पूर्ण एनर्जी लो पासून अशी काहीतरी बाहेर गेल्यासारखं मला असं फील झालं. आणि मला 1-2 सेकंडसाठी मला अख्खं ते दर्गा फिरला माझ्या डोळ्यासमोर. अच्छा. मामा फिरताना दिसले. एवढं माझं ते इम्पॅक्ट झाला त्या तिसऱ्या फुकेनंतर. ते झालं, मला कळालं काहीतरी सिरियस होतं इथे, ज्याला मी इग्नोर करत होतो. मग मी ठरवलं की आत्ता काहीतरी इग्नोर करण्याची गरज नाहीये, नाहीतर ते माझ्यावरतीच येईल सगळं. आता मामा जे बोलतायत ते आपण करूया. कारण हे मी जाणवलं ना बॉडीमध्ये. आत्तापर्यंत मी एवढं सगळं छान होतो, चांगला फिरतोय, फोटो काढतोय. मला कळलं आणि रिअलाईज झालं की सिरियस काहीतरी घडतंय आपल्याबरोबर. नाहीतर असं कोण करणार नाही ना, एवढं मी का पडेन. तसं ते झालं. मामा बोलले ठीक आहे आता प्रक्रिया झालेली आपली. मग त्यांनी सांगितलं की त्यांनी काहीतरी 9 का 11 असे काहीतरी खिळे एवढे मोठे मोठे घेतले, पेपरमध्ये आणले. मग आम्हाला बोलले की एक खिळा स्मशानात, एक खिळा इथे समुद्रात किंवा पाण्यामध्ये, एक खिळा वडाचं झाड, पिंपळाचं झाड, असं काय बरंच काय काय बोलले ते. मध्ये रस्त्यावरती 4 रस्ते असतात ना तिथे. तर मी बोललो मामा हे आम्ही कसं करणार सगळं, आम्हाला हे सगळं कळणार नाही. बोललो तुम्हीच काय ते करा बोललो. मग त्यांनी त्यांची जी माणसं होती त्या माणसानं लावलं कामाला. मग आम्हाला याचं ॲक्च्युली ते त्यांचा पॉईंट होता राईट, की ते आपणच करायचं असतं, ज्याच्यावरती ते होतं त्यांनीच करावं लागतं ते. पण मग ते बोलले ठीक आहे आणि काहीतरी चुकीचं करतील, अजून काहीतरी कुठेतरी हा गायब होईल. म्हणून ते त्यांच्या माणसाने सांगितलं, आम्हाला सांगितलं इथंच बसायचं जोपर्यंत हे लोक येत नाहीत रिटर्न सगळी प्रक्रिया करून आणि मला सांगत नाही की झालंय सगळं, तो पण इथून निघायचं नाही. ओके. मग आम्ही तिथेच बसून आलो. तेव्हा मी फोटो वगैरे काढायला गेलो नाही. मला कळालं की सिरियस काहीतरी चालू आहे. मग 1-1.5 तासांनी वाटतं ते ती माणसं आली त्यांची आली आणि मग सांगितलं की असं असं सगळं प्रक्रिया झालेली आहे. मग आम्हाला मामा बोलले की ठीक आहे आता तुम्ही निघा. तर निघाल्यानंतर आम्ही परत हॉलच्या इथे आलो ना. हॉलच्या इथे जेव्हा पण मी गेलेलो, आता तुम्हाला बॅक स्टोरी थोडीशी सांगतो की माझ्याबरोबर घडलं काय होतं नक्की. हे सगळं आतापर्यंत जे मी सांगितलं ते मला जेवढं दिसलं तेवढं मी तुम्हाला सांगितलं. तुमचं पीओव्ही. हां, माझा जो पॉईंट ऑफ व्ह्यू होता किंवा मला जे दिसलं, ती बाई दिसली, ती मुलगी कोण होती ती मला ती दिसली, तेवढं मी ह्यांना पण सांगितलं.
आता यांनी मला काय सांगितलं ते मी तुम्हाला आता सांगतो. आता मी परत रिटर्न आम्ही गाडीने जात होतो, तेव्हा मला मामांनी किंवा यांनी सांगितलं की तुझ्यावर घडलं काय. तर जेव्हा आम्ही गाडीतून जात होतो तेव्हा मला मामा ह्यांना सगळं सांगत होते, ह्या मित्रांना, की जेव्हा तुम्ही विहिरीला गेलात, ऍक्च्युली विहिरीचा काही सीन नव्हताच, मेन सीन होता जिकडे आम्ही ते ड्रिंक करायला गेलेलो त्या दरीच्या इथे. ती दरी ऍक्च्युली ते दरी संपल्यावरती नदी होती तिकडे. तिकडे संगम होता का नदी होता माहित नाही, पण नदी होती तिकडे. त्या नदीमध्ये मेन सीन होता की ती जी बाई तुम्हाला दिसली, मुलगी दिसली, त्या मुलीने तिथे जीव दिलेला. अच्छा. ओके. आणि ही जी बातमी, ही जी गोष्ट आहे, ही फेमस आहे तिकडे, म्हणजे सगळ्यांना माहिती आहे. ओके. काही वर्षांपूर्वीची ही गोष्ट आहे, ही माहिती आहे, खरी स्टोरी आहे ती. त्या मुलीने तिकडे जीव दिलेला. आम्ही तिथेच होतो, त्याच पॉईंटवरती, तिथेच आम्ही ड्रिंक वगैरे करत होतो. त्या ठिकाणी आम्ही जेव्हा बसलेलो गाडीच्या परिसरात, गाडीच्या अवतीभोवती आम्ही जिकडे बसलेलो, माझा जो बाजूला मित्र होता, जो झोपलेला आणि जो उठला नाही, मी त्याला उठून पण, तो त्यांनी मला त्या ठिकाणी, मी असा हलतोय तिकडे असा, अच्छा, नदीच्या ठिकाणी, हे सगळं इन्सिडेंट घडायच्या अगोदरच त्यांनी मला बघितलेलं की हा असा का हलतो. आणि त्यांनी कुणाला सांगितलं का नाही, कारण की पॅनिक होतील सगळे मित्र आणि अजून काहीतरी भलतंच काहीतरी होऊन बसत, इकडे काहीतरी काय दिसत पण नाही, काय नाही, दगडी वगैरे. मग त्यांनी मला तिथेच बघितलेलं, मी हा असा असा हलतोय. ह्यांनी त्यांनी नंतर सांगितलं की मामा हा तिथे तेव्हा तसा करत होता. मग जेव्हा तिथून आम्ही आलो, ही मला स्टोरी यांनी सांगितली, जेव्हा तिथून आम्ही आलो सगळं, ते सगळं आमची पार्टी वगैरे होऊन जेव्हा मी झोपलेलो ना, तेव्हा मामा आमचे, हे जे मामा, तिथे तंबाखू वगैरे जे त्यांचं काय असतं ते करत बसलेले. आम्ही इथे झोपले, मामा तिकडे आमच्या बाईकवरती कुठल्या तरी बसून ते त्यांचं काम चालू होतं. तेव्हा त्यांना दिसतं हे सगळं, हे एनर्जीज त्यांना दिसतात. तर ते सांगत होते की तुम्ही जसे असे लाईनीत झोपलेले ना, ती पोरगी तुमच्या अंगावरून अशी फिरत होती. ओके. म्हणजे आता आम्ही असे झोपले, असं हवेत कसं असं माणूस किंवा असं एंटिटी अशी फिरते, इमॅजिन आपण करू शकतो, त्या साडीवरती किंवा असं ती आमच्या अंगावरून फिरत होती. आणि तिने मलाच का, माझीच बॉडी का सिलेक्ट केली, की त्यांचं असं म्हणणं होतं की सगळ्यांमध्ये थोडासा दिसायला थोडा स्मार्ट वगैरे मी होतो त्यांच्यामध्ये, आम्ही आमच्या मित्रांमध्ये वगैरे, असं ते म्हणत, मी असं मानत नाही. प्लस माझा तो नेचर आहे, मुलींसोबत असेल किंवा कसं आहे, माझं नेचर खूप फनी आहे, काइंड हार्टेड, सॉफ्ट हार्टेड असं आहे. मुलींच्या बाबतीत ह्याचं नेचर चांगलं, हे त्या मुलीला कळायला जाणवलं काय माहिती नाही. तिला मी हे झालो, इम्प्रेस बोलतात ना आपण, इम्प्रेस झाली असेल, हा हे बोलू शकतो आपण. आता भूत इम्प्रेस होते तर याच्यावरती मी काय बोलू शकत नाही, हे आम्हाला मामा बोलले. ठीक आहे. तर मी पण ऍक्च्युली तेव्हा थोडंसं हसलेलं, पण असं होतं कारण की जी एनर्जी, आता तिने जीव का दिला, ती त्रासलेली होती किंवा तिला काहीतरी धोका मिळाला असेल, धोका मिळाला प्रेमात, आणि तिला एक प्रेम करण्यासाठी तिला एक बॉडी हवी होती. ओके. चांगलं मन वगैरे वगैरे सगळं. याचं कारण होतं की तिने माझी बॉडी चूज केली किंवा मला चूज केलं. झालं असं, कुणालाही करू शकले असते, पण मला केलं तर काय, मी तरी काय करू शकत नाही त्यात. मग त्याच्यानंतर काय झालं, जेव्हा मी तिथे गेलेलो तिच्या पाठीपाठी, तिथे मामा आम्हाला सांगतात, जे मामा बोललेले मला कुठे कुस्ती खेळून आला, त्यांचं कुस्ती खेळण्याचं त्यांचं मिनिंग असं होतं की याच्याबरोबर संभोग झालेला आहे, त्या मुलीने केलाय, किंवा एक रोमॅन्स असतो ना, एक कपलमध्ये जे रोमॅन्टिक सीन होतात, तसं ते घडलं. ओके. हे मला माहित नाही. अच्छा. मला काहीच माहित नाही की काय घडलं काय नाही घडलं, मला काहीच माहित नाही. पण हे मामाने मला सांगितलं, कारण की माझे हे जे निशाण वगैरे होते, आता एक एव्हिल आहे, एव्हिल सोबत असं काहीतरी घडतंय, ते ऑब्व्हियसली ते नॉर्मल नाही घडणार. नॉर्मल म्हणजे थोडं काय मला माहित नाही, इथे मला लागलंय, इथे लागलंय, इथे लागलं, नाकाची म्हणजे स्किन निघालेली आहे, हे मला नंतर कळालं सगळं. तर ह्या सगळ्या गोष्टी मला तिथे माझं झालं. हे जेव्हा मला मामाने सांगितलं, मला ही गोष्ट पटली, कारण की माझं अंग, मी पूर्ण मातीत लोळलेलो, मी मातीत झोपलेलो. आपण मातीत झोपलो तरी इतका नाही लोळणार की अख्खं केसात बिसात माती आहे, किंवा आपले पूर्ण, माझं कुठेतरी इथे पॅन्ट फाटलेली थोडीशी,
दगडी पण होती तिकडे. झोपल्यावर माणूस नॉर्मल झोपेल ना, जरी मातीत झोपत असेल, सावली आहे वगैरे सगळं. तो इतका असं बरोबर. कुस्ती खेळल्यासारखा कशाला तिकडे काय कारण म्हणजे पूर्ण अंगाला माती वगैरे सगळी होती. तर हे जेव्हा मला कळलं तेव्हा मला समजलं, की बाबा माझ्यासोबत काय घडलंय. हम्म. आणि तेव्हापासून म्हणजे जसं ते कळालं मी खूप अजून नाही का थोडा टेन्शनमध्ये आलो. बोललो अरे हे काय सीन आहे? आणि अशी एनर्जी जी असते, ज्याची इच्छा अतृप्त असते किंवा काय असतं, ती एनर्जी तुम्हाला सहजासहजी सोडत नाही. तुमची बॉडी असेल, तुमचं काय असेल, जे पण सोल असेल, तुम्हाला ती एनर्जी सोडत नाही लवकर. आणि त्या मामाचं तेच म्हणणं होतं, की ह्याला एकटं सोडू नका. ती ह्याला म्हणजे ह्याच्यावरती प्रेमच करेल आणि ती ह्याला घेऊन जाईल कुठेतरी. हम्म. असं त्यांचं मिनिंग होतं म्हणण्याचं. तर अ, मग हे सगळं झालं. झाल्यानंतर मग आम्ही परत लग्नाच्या इथे आलो. हम्म. लग्नाच्या इथे पण मी सगळ्यांना माहितीच होतं, की याच्याबरोबर काय घडलंय. बातमी पसरली ना पटकन. बरोबर. आणि मी हरवलेलं आहे तर अख्ख्या लग्नाला माहिती आहे. सगळे टेन्शनमध्ये होते, की हम्म. मुलगा गेला कुठे गेला? आता लग्न आहे शेवटी लग्न करावंच लागलं. पण माझ्यासाठी अख्खा टेन्शन पूर्ण लग्नभर सगळ्या लोकांमध्ये टेन्शन. नवरीची आई आली म्हणजे माझ्या मित्राची आई. ती आल्या-आल्या मला विचारते, "अरे बाबा कसा आहेस? काय झालं? कुठे होतास? काय?" ते त्यांचे वडील मला विचारतायत. सगळे जे होते तिकडे सगळे येऊन मला बघतात असे जसं का हम्म. कोणता प्राणी आलाय असा. एवढं सगळं ते ही गोष्ट मोठी झाली. एवढ्या 7-8 तासांमध्ये. कारण की गोष्ट ही मोठीच झालेली. आणि जसं मी आलो, त्या ठिकाणी आम्ही निघणार होतो. म्हणजे आम्ही सिटीमध्येच होतो. सिटीमधून आम्ही आमची बस वगैरे आम्ही बुक केलेली. तिथून आम्ही तिकीट्स वगैरे काढून आम्ही काढलेले आधीच. तर तिथून आम्ही निघणार होतो मुंबईला येण्यासाठी. मग आम्ही सगळं झालं. तरी पण मामा बोलले, की याला कराडच्या म्हणजे कराड, सातारावर सगळं त्याच्याशिवाय ह्याला एकटं सोडू नका. कराडमध्ये एकटं सोडायचंच नाही. ह्याला फुल लांब जाऊ दे. ह्या हद्दपार होऊ दे हां. याची. तेव्हाच तुम्ही थोडंसं रिलीफ रिलॅक्स घेऊ व्हाल. शकता, रिलॅक्स होऊ शकता. मग आम्ही बसच्या इथं आम्ही आलो. जसं बसच्या इथं आम्ही आलो, थांबले. मला सांगितलं, "ए बाबा कुठे जाऊ नको. काय आणायला-बिनायला काय काय पाहिजे सांग आम्ही आणून देतो." आणि आम्ही होतो चौघेजण आम्ही होतो. त्यांनी थोडे मित्र तिथे थांबलेले. माझ्यासाठी हे 4 जण आम्ही निघालो तिथून, हं. की हा ह्याला पहिला घरी सोडूया. मग आम्ही असं बोलत उभे होतो तिकडे. बोलत उभे असताना मी तिथून त्यांच्या नजरेतून गायब झालो. असं नाही की व्हॅनिश झालो हं, पटकन हं. जादूसारखा. पण कुणाचं लक्ष नव्हतं आणि मी तिथून गायबच झालो. अच्छा. त्यांना मी दिसतच नाहीये, दिसतच नाही म्हणजे त्यांनी काय कुठे बोलत असतील. त्यांना हं, वाटलं हा हं. कुठे काय आणायला गेला. हे लोकं मला शोधतायत त्या बस स्टँडवरती पूर्ण सिटीमध्ये शोधतायत. 10-15 मिनिटं झाले मी ह्यांना सापडेच ना. हं. आणि 10-15 मिनिटानंतर मी परत जिथे उभा होतो मी, तिथेच उभा होतो मी. आणि ह्यांना दिसलं, "अरे हा इथे आलाय." "अरे कुठे गेलेलास?" मी बोललो, "कुठे गेलेला म्हणजे इथेच आहे मी." बोलला, "अरे आम्ही 15 मिनिटं झाले तुला शोधतोय. हं. इथे गेलो, तिथे गेलो." आम्ही घाबरलो परत, की हा परत तिथे नाही गेला. परत त्यांनी मामाला वगैरे फोन केला, की "मामा गायब झालाय, गायब झालाय. लवकर या, लवकर या." मामा हॉलमध्येच होते. अ, हे सगळं झालं. हं. मी त्यांना बोलतो, "अरे बाबा मी इथे उभा आहे. मला दिसतंय." आणि मला हे माहीत नाही, की ह्या 10-15 मिनिटामध्ये काय घडलं. ओके. म्हणजे मी उभा होतो तिकडे. तो जो टाईम पिरियड होता 10-15 मिनिटाचा, तो माझ्या डोक्यातून गायब होता तो. थांबला मला टाईम. थांबला किंवा तो गायब झाला मला माहीत नाही. पण त्यांना मी सांगतो मी इथेच उभा आहे. ते मला बोलतात, चौघेजण हं, बोलतायत, हं, हं. तिघजण बोलतायत, की "अरे तुला आम्ही शोधतोय पूर्ण बस स्टँड. तू गायब होतास." तरी पण त्यांना समजलं काहीतरी ह्याच्यावर घडतंय, ह्याला हं. कुठेतरी सोडायला आता हे. मग त्यांनी माझा हात पकडूनच ठेवला. तशी बस मामा आले तोपर्यंत. हं, मामानी हं. मग परत ते मंत्रविंत काय फुकलं मला एवढ्या लोकांसमोर मी आपला उभा असा. मी बोलतो, "अरे काय माझ्यासोबत चाललंय, काय नाही." कारण की मी त्या फ्लोमध्ये असेन किंवा मी त्या धुंदीत असेन, कशामध्ये असेल मला काय माहीत नाही. आणि मी थोडं कॅज्युअली पण घेत होतो, हं, की हं. माझ्यावरती जर मी जास्त दाखवलं काय, तर मला परत धरतील, बांधतील कुठेतरी. मी या अ, भीतीने जास्त हं. होतो, की मला कुठेतरी दामटून ठेवू नका. मग मामूली आता ह्याला न्या, जेवढं लवकर होईल तेवढं, इथे थांबवू नका. मग बस आली. बसमध्ये आम्ही बसलो. मला आतल्या साईडला बसवलं. आतल्या साईडला, विंडो साईडला हं. आणि बाहेरून परत कुठेतरी हं, पळून हं. नाही नको जायला. तिथून मग जसं कराड सोडलं, मग सातारा येतं. हं. एक काहीतरी 45-50 किलोमीटर्स आहे. सातारा आलं, पुणे आलं, मुंबई आलं. जसं हे लोकं झोपलेत नाही कोणी गाडीमध्ये.
कारण की माझी जबाबदारी त्यांच्यावरती होती हो. आणि मी यांचं ऐकतच नव्हतो. काय बोललो तरी मी ऐकायचंच नाही, की नाही मला इकडे हां करायचो, पण मला ते वाटायचं ते मीच करायचो. म्हणून हे लोकं खूप घाबरलेले. कोण झोपले नाही, काय नाही. जसं मुंबई आलं हम्म. आणि मी मी झोपलेलो. म्हणजे मी माझ्या धुंदीतच होतो. माझ्या मजेमध्येच होतो. मुंबई आलं, उतरलो आणि मला माहिती आहे हा सगळा प्रकार सगळा. काय झालंय सगळं. अर्धी स्टोरी टप्प्याटप्प्याने मला स्टोरी हे लोकं सांगतच होते. तुला माहीत नाही ते आता तुला आम्ही सांगू. यांना माहिती होतं. मग जसं मुंबई आलं, आम्ही उतरलो. माझ्या काकांच्या म्हणजे माझ्या भावाच्या घरी आम्ही गेलो. तिथे मग नाश्ता करत मग काकींना वगैरे आम्ही सगळं सांगितलं, की असं-असं घडलं. इथपर्यंत ही स्टोरी झाली. त्यानंतर मला काहीच त्रास झाला नाही याचा. काहीच त्रास झाला नाही. मी नॉर्मल वगैरे मी घरी येऊन पण सांगितलं, असं-असं झालं, तसं-असं झालं. तेव्हा थोडा लहान पण होतो मी. फुल मजेशीर आपलं सांगतोय आणि ही स्टोरी माझ्या फॅमिलीमधून खूप प्रसिद्ध आहे. ओके. खूप फेमस आणि वन ऑफ द स्कॅरियस्ट स्टोरी इन माय फॅमिली. ओके. अशी ही स्टोरी आहे. नंतर मग वर्ष वगैरे झाला आणि आमचे दरवर्षी आम्ही गावी जातो. कराडच्या पुढे आमचं कोल्हापूर आहे. ठीक आहे. कराडच्या पुढे. दरवर्षी जेव्हा पण मी जातो गावी, आमची कारमध्ये असो किंवा मी कधी एकटा गेलो लक्झरी बसनी वगैरे गेलो, झोपलो जर असेल ना मी, जागा असताना मला माहिती आहे आता कराड येणार आहे. ती सगळी स्टोरी तो नॉस्टॅल्जिया परत माझ्या फिरतो. आणि झोपलो असेल ना मी, मोस्टली तरी मी झोपलो असेल ना पहिल्या वर्षी काय झालं, जसं कराड स्टेशन कराडचं ते सिटी आली, माझी झोपच मी जागा झालो पटकन असं पटकन असं कसं जागा होतो आपण काहीतरी दचकतो. असं डचकतो सरप्राईज होऊन वगैरे. तसं उठलं आणि बघतो तर तिथे कराड लिहिलंय आणि रात्रीची वेळ. कधी दिवसाचा, रात्रीचा कधीही जा. पहिल्या वर्षी मला हा अनुभव आला, अरे कराडला माझ्या भावाला फोन लावला मजेत, की "अरे कराड आलंय." तो बोलतो, "बाबा उतरू नको. उतरू नको, तुला परत ती नेल." मग आम्ही ते मजेशीर घ्यायला लागलो ती गोष्ट. कारण की आता मित्र आहे, भाऊ आहे आमचा, थोडी मजेशीर घेणार अशी गोष्ट घडल्यावरती. मग मी बोललो, "नाही, नाही, अरे त्याला काय माहिती, मला पण थोडीशी भीती वाटलीच आहे." बोललो, "इथून जर गायब-बियब झालो तर काय करणार परत?" 1 वर्ष गेला. दुसरा वर्ष आला. मी दरवर्षी गावी जातो कोल्हापूरला. दुसऱ्या वर्षी पण सेम सीन. झोपलोय कुठे समजा कुठेही झोपलो असेल मी. गाडी थांबत पण नाही, की काय कोण उतरायला सांगते वगैरे काय. गाडी हायवेला चालली पण मला त्या स्पॉटला जिथे मी परत गायब झालेलो आणि जिथे कराडचं मेन आहे, परत तिथे मी माझी झोप उडते. मी बघतो अरे कराड आले परत. दुसऱ्या वर्षी मला अजून भीती वाटायला लागली. मग मी परत माझ्या भावाला फोन केला. बोललो, "अरे आलंय, कराड आलंय." तो बोलतो, "भाई बघ सिरियस आहे काहीतरी. तू उतरायचं काम करू नको अजिबात. तू जा. तुला दरवर्षी तिथेच तुला जाग येते." आणि तुम्हाला विश्वास नाही पटणार. कमीत कमी म्हणजे मला वाटतं हां, राईट. 4 वर्ष सलग 4 वर्ष मला तोच अनुभव आला. आधी कधीतरी अर्धा किलोमीटर आधी जाग येईल, 1 किलोमीटर पुढे जाग येईल. त्याच स्पॉटवरती मला जाग येते आणि मी असं बघतो तर इथे ते कराड लिहिलंय. तोच बस स्टॉप, त्यांची जी गल्ली होती म्हणजे जो रोड होता त्या गावाला जाण्यासाठी त्यांच्या गावी, त्याच बरोबर पॉईंटवरती मला जाग येते. हे 4 वर्ष सलग घडलं. आणि त्यानंतर मला वाटतं मी कुठे गेलो असेल, पाया-बिया पडायला वगैरे सगळं आमच्या इकडे. त्यानंतर मग तो सीन माझ्यासोबत कधी घडला नाही. अच्छा. 4 वर्ष कंटिन्यू हे झालं माझ्यासोबत. मग कधीच मला त्या गोष्टीचा कधी त्रास झाला नाही. नंतर पण मी गेलो कराडला म्हणजे कोल्हापूरला वगैरे. नंतर काय झालं नाही. कारण नंतर मी जागाच असायचो. बोललो आता इथे झोपून काय फायदा नाही. कशाला उगाच घाबरू जागा. मी सांगायचो की कराड येत असेल मला उठवा किंवा मी झोपत असेल किंवा काय जे पण मोस्टली मी 4 वर्षानंतर मी कधीच झोपलो नाही. आणि मी बघायचो ते कराड आलंय असं बघायचं ते बघायचो आणि शांतीत अजूनही उद्या जरी मी गेलो तरी तिथून मी शांतीत जाईन. कुठेतरी पाया पडतो त्या रोडला किंवा त्या कुठे काय माझी चूक झाली असेल किंवा काय मला माहित नाही. तिथून मी जातो. त्रास आता नाही आहे. पण ती जी गोष्ट घडली माझ्यासोबत ते खूप डेंजरस होती. म्हणजे मला डेंजरस अशा करण्यासाठी होती, की मला जर ते मामा भेटले नसते ना तिथे, तर मी मुंबईला परत आलोच नसतो. माझ्या घरी मी परत आलोच नसतो. त्या पोरीनी तिची एवढी एनर्जी होती त्या माझ्यावरती, की ती
2 दिवस ती माझ्या अंगावर बसून होती. हम्म. ते आपण ऐकलं ते खांद्यावर बसतात. कुठेतरी हो. पिक्चरमध्ये बघितलं असेल किंवा ऐकलं असेल. हे रिअल आहे. ओके. आणि माझं जेव्हा ते मी ते पडलेलं ना ते दर्ग्याच्या 3ऱ्या फूकनंतर, हम्म. असं वाटलं की अंगावरून एवढं मोठं काहीतरी गोणी माझ्या उतरली, म्हणजे एवढं वजन उतरलं. हम्म. हे त्याचं ते सगळं कनेक्शन होतं हे सगळं. हे मला नंतर हळू-हळू मला कळायला लागलं, की असं घडलं, असं घडलं, म्हणजे हे सगळं त्या गोष्टी कनेक्टेड होतात. ही माझी होती स्टोरी. आणि अजून एक गोष्ट तुम्ही सांगितलेली सुरुवातीलाच, की तुम्ही त्या रात्री झोपलेला हळदीच्या दिवशी येस. आणि मागून तुम्हाला हात आले जे जळलेले होते राईट. आणि परत तुम्ही नेक्स्ट डे तिकडे झोपलेला शेतामध्ये तुम्हाला ओटाला वगैरे मागे सगळं जळलेलं होतं. येस. तर हे पण कुठेतरी कनेक्ट करते की तीच बाई असावी किंवा तीच स्त्री असेल. हे कनेक्ट ऑब्व्हियसली हे करतंय सगळं. कारण की त्या बाईची जी हालत होती, म्हणजे आता मी तिथे जळालेलं माझं नव्हतं काय, माझी स्किन वगैरे निघालेली. स्किन निघालेली. हां, स्किन आहे. ती प्रक्रिया वेगळी होती तिकडे झालेली. हो हो. आणि तिच्यासोबत जे झालं, तिने हम्म. जीव दिलेला. आता तिचा हात जळालेला का होतं माहिती, आता ही निगेटिव्ह एनर्जी ही नॉर्मल तर दिसणार नाही मोस्टली, तरी मला तरी असं वाटतं. ते कनेक्शन असं मला आताही कळत नाही की कनेक्शन काय, म्हणजे हिचा पण हात जळालेला, ओके. तर मला काय जळालेलं नव्हतं. पण होती तीच बाई. कारण की ती तिथूनच जी फॉलो करत आली मला, किंवा आमच्या गाडीला म्हणा, किंवा कुठे तिने माझी बॉडी धरलेली, ती आमच्यावरती फिरते, करते, माझी बॉडी तिने सिलेक्ट केली, मला घेऊन गेली. सगळं ती एकच बाई होती ती, किंवा एकच ती मुलगी होती एकच. हे कनेक्शन ओके. 100% आहे. तुम्हाला या सगळ्यामध्ये तिचा चेहरा दिसलाच नाही. नाही, अजिबात नाही ओके. दिसला. मला कधीच नाही दिसलं. तिच्या पाठी जातोय तरी पण नाही. ती पुढे जाते, मी पाठी होतो. पण असा फॉलो करत गेलो, की काहीतरी चाललंय कुठली तरी छान एखादी व्यक्ती, आणि तिला मी त्या त्या मोहामध्ये मी ते चालत गेलो तिच्या पाठी. मला कळतच नाही मी काय, आणि मला कळतंय मी कुठे चालतोय, काय करतोय, वीर आली वगैरे सगळं. पण मी कुणाला सांगितलं पण नाही, की मी इथे चाललोय. काय नाही, फक्त फ्लोमध्ये चालत गेलो. हे मी ऐकलंय लहानपणापासून, की कोणतरी आपल्याला नेतं, हे मी अनुभवलं स्वतःहून. हे खरी आहे गोष्ट. ओके. ॲक्च्युली मला तुम्हाला हे सांगायचं आहे आपल्या या पॉडकास्ट नंतर, की ही गोष्ट युनिक नाही म्हणता येणार, पण हे तेवढीच भीतीदायक सुद्धा आहे. आणि ज्या फ्लोमध्ये तुम्ही ती सांगताय, ज्या लयमध्ये तुम्ही सांगताय, ती फार इंटरेस्टिंग वाटत गेली. आणि हा असा प्रकार मी किंवा मला वाटतं की आपल्या ऑडियन्सने सुद्धा असा प्रकार कधी ऐकला नसेल जो तुमच्यासोबत घडला. आणि त्याच गांभीर्याने तुम्ही आम्हाला सांगितलं. आणि तुमची खरंच दाद दिली पाहिजे की तुम्ही तुमच्यासोबत हा जो वैयक्तिक किस्सा घडला तो तुम्ही आपल्या ऑडियन्ससमोर मांडताय. सो त्याबद्दल तुमचे आभार. आणि तुम्हालाही सांगू इच्छितो की तुम्हाला जर आपला आजचा एपिसोड आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि तुम्हाला सुद्धा आपल्या शोवरती यायचं असेल तर खाली कमेंट बॉक्समध्ये किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या शोच्या फॉर्मची लिंक असेल. तुम्हाला जाऊन तो फॉर्म भरायचा आहे, जेणेकरून आम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचता येईल आणि तुम्हाला तुमचे जे काही किस्से असतील ते आपल्या शोवरती येऊन इतरांपर्यंत मांडता येतील. धन्यवाद.